नमस्कार, जय शिवराय, जय शंभूराजे. महाराष्ट्रामध्ये महादेवाची अनेक हजारो वर्ष जुनी प्राचीन मंदिरे आहेत. त्यापैकी 90% मंदिरे ही सह्याद्री पर्वतरांगेमध्ये आहेत. आणि आज मी तुम्हाला अशाच एका सह्याद्री पर्वतरांगेमध्ये घेऊन निघालेलो आहे. त्या ठिकाणी घनदाट जंगल आहे आणि जंगलाच्या मधोमध शंभू महादेवाचं एकच मंदिर आहे. आसपास कोणीही मनुष्य वस्ती नाही किंवा त्या मंदिरापर्यंत जाण्यासाठी कुणालाही परमिशन दिले जात नाही. मंदिराचा पूर्ण इलाका वन विभागाच्या अंडरमध्ये येतो. त्या ठिकाणी अनेक जंगली प्राणी आहेत, बिबट्या, रानडुकरे, घौरेडे, वाघ देखील. तरीसुद्धा आपण रिक्स घेऊन पायवाटेने स्कूटीवरून प्रवास करत ॲडव्हेंचर रोडने, खतरनाक रोडने प्राण्यांच्या सानिध्यामधून त्या मंदिरापर्यंत पोचायचं आहे. आणि शंभू महादेवाची दगडामधून प्रकट झालेली स्वयंभू पिंड आणि स्वयंभू नंदी देखील बघायचा आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मंदिराच्या मागे खूप मोठे वडाचे झाड आहे. त्या झाडाच्या खाली एक तळे आहे. त्या तळ्यामध्ये जंगलातील प्राणी पाणी पिण्यासाठी येतात. अशा खतरनाक ठिकाणी जाऊन हा व्हिडिओ बनवणे म्हणजे एकदम धोक्यासारखे आहे. तरी देखील तुम्ही माझ्यासोबत या व्हिडिओमध्ये बनून राहा, म्हणजे तुम्हाला देखील समजेल या सह्याद्री पर्वतरांगेमध्ये अशी पण काही मंदिरे आहेत ती माणसांपासून दूर घनदाट जंगलाच्या सानिध्यामध्ये एकटी आहेत. तर चला मित्रांनो, आता आपण ॲडव्हेंचर प्रवास करून जंगलातील शंभू महादेवाच्या मंदिरापर्यंत पोहोचूया. आता मी पक्का रोड सोडून जंगलामध्ये प्रवेश करत आहे. जंगलामध्ये प्रवेश करताना सुरुवातीलाच आपल्याला हा खतरनाक मार्ग बघायला मिळतो. मार्ग म्हणजे पायवाट आहे. याच पायवाटेने आपल्याला पुढे जावं लागणार आहे. त्यामुळे आज ॲडव्हेंचर प्रवासाचा अनुभव आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. तिथून घनदाट जंगलाला सुरुवात झालेली आहे आणि ह्या जंगलामधून जाण्याचा अनुभव किती मस्त असतो हे आता तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे. बघा, सर्वत्र झाडे झाडे आणि झाडांच्या सानिध्यामधून आज आपण शंभू महादेवाचं दर्शन घेण्यासाठी जंगलामध्ये जायचं आहे. गाडी एकदम दगडावरून आपटत आहे आणि या ठिकाणी कसा अनुभव आहे बघा. त्या झाडामधून जाणारा हा मार्ग आपल्याला वेगळाच अनुभव घेऊन जातो. मस्त फिलिंग प्रवास करताना येत आहे. पण जंगली प्राणी पण अचानक रस्त्यावर येऊ शकतात. हा सर्व प्रदेश वन विभागाच्या अंडरमध्ये येतो. त्यामुळे इथे येताना सावधगिरी बाळगून यावं लागते. जंगली प्राण्यांचा भरपूर वावर या ठिकाणी आहे. आणि थोडा प्रवास करून आतमध्ये आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी थोडा मोकळा प्रदेश बघायला मिळतो. म्हणजे समोर कदाचित मैदान वगैरे असावं, पण मित्रांनो असं काहीच नाही. या ठिकाणी आपल्याला एक धरण बघायला मिळालेलं आहे जे पूर्णपणे सुकलेलं आहे. या धरणामध्ये पाणी नाही. बघू शकता तुम्ही, या धरणाच्या आतमधून पायवाटेने मी पुढे पुढे निघालेलो आहे. पावसाळ्यामध्ये या धरणामध्ये भरपूर पाणी असणार आहे, पण आता मे महिना असल्यामुळे त्या धरणाला पाणी नाही. मित्रांनो, फायनली घनदाट जंगलाच्या मधोमध मी पोचलेलो आहे. या ठिकाणी सर्वत्र एवढे घनदाट जंगल आहे की या ठिकाणी थोडा वेळ शांत राहिल्यानंतर फक्त पक्ष्यांचा मधुर आवाज, गार हवा आणि शांतमय वातावरणाचा सुंदर अनुभव आपल्याला अनुभवायला मिळतो. या ठिकाणी कोणीही आलेले नाहीत. समोर म्हणजे माझ्या मागे जांभळवाडा शंभू महादेवाचं प्राचीन मंदिर आहे. त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे. पण या जंगलाच्या मधोमध आल्यानंतर माझ्या मनाला एवढा आनंद झालेला आहे, कारण शंभू महादेव अशा शांतमय ठिकाणी विराजमान झालेले आहेत. आता आपण मंदिरामध्ये जाऊन महादेवाचं दर्शन घेऊया. हर हर महादेव म्हणून मंदिरामध्ये प्रवेश करूया. ह्या पायवाटेने स्कूटी घेऊन मी मंदिराच्या जवळ पोचलेलो आहे आणि वाटेतील प्रवास किती खतरनाक होता हे तुम्ही बघितलं असेलच. समोर श्री क्षेत्र जांभळवाडा हे मंदिर आपल्याला बघायला मिळते. आता आपण मंदिरामध्ये प्रवेश करून महादेवाचं दर्शन घ्यायचं आहे. अशा ठिकाणी येऊन भगवंताचं दर्शन घेणे म्हणजे आपले भाग्यच मानावे लागेल. म्हणजे जणू काय आपण महादेवाच्या दरबारामध्ये प्रवेश केल्यासारखा अनुभव आपल्याला अनुभवायला मिळतो.
नंदीच्या समोर या ठिकाणी आपल्याला एक होम बघायला मिळतो आणि सकाळी सकाळी लवकर येऊन कोणीतरी भक्तांनी या ठिकाणी रांगोळी काढलेली आहे. इथला परिसर साफ केलेला आहे आणि महादेवाची पूजा देखील केलेली आहे. होमचे दर्शन घेऊन जेव्हा आपण पुढे जातो तेव्हा आपल्याला शंभू महादेवाची प्राचीन स्वयंभू काळ्या पाषाणामधून प्रकट झालेली पिंड बघायला मिळते. बघा, ओम नमः शिवाय. नंदी आहे या ठिकाणी, तो पण स्वयंभू आहे आणि समोर भगवंताची स्वयंभू पिंड आहे. तुम्ही दर्शन घ्या, मी दर्शन घेत आहे. ओम कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम उदेंदहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी सहितं नमानि. हर हर महादेव. सांब सदाशिव, सांब सदाशिव. आणि मंदिराच्या मागे आपल्याला या ठिकाणी एक बोर्ड पण बघायला मिळतो. त्यावर लिहिलेलं आहे जंगल क्षेत्रात ट्रॅप कॅमेरे लावलेले आहेत. म्हणजे या ठिकाणी मंदिर परिसरामध्ये एवढी शांतता आहे की प्राणी पण या ठिकाणी भगवंताच्या दरबारामध्ये येऊन बसत असतील आणि आराम करत असतील. आणि समोर आपल्याला या ठिकाणी खूप मोठे एक वडाचं झाड देखील बघायला मिळते. त्या झाडाच्या खाली कोणते देव आहेत हे देखील बघायचं आहे आणि वडाच्या झाडाचे दर्शन देखील घ्यायचं आहे. त्यासाठी आपल्याला या पायवाटेने चालत चालत पुढे जावं लागत आहे. आणि या ठिकाणी येऊन शांत राहिलेले चांगले असते, दंगा करायचा नाही. कारण मंदिराच्या चारी बाजूने घनदाट जंगल असल्यामुळे जंगली प्राण्यांचा वावर जसे घोरेडे, जंगली डुकरे, बिबट्या आणि साळींदरांचा वावर पण या ठिकाणी आपल्याला आढळतो. त्यामुळे वन विभागवाले आतमध्ये कोणाला येऊन देत नाहीत. आपण भगवंताचं दर्शन घेण्यासाठी आतमध्ये आलो. ह्या वडाच्या झाडाकडे जाण्या अगोदर आपण या ठिकाणी आणखी एक देव आहेत त्यांचे दर्शन घ्यायचं आहे. ओम नमः शिवाय. बघा, या ठिकाणी कोणतं मंदिर नसून भक्त भगवंताचं दर्शन घ्यायला येतात तेव्हा या ठिकाणी थांबून जेवण वगैरे बनवतात. त्यासाठी ह्या चुली बनवलेल्या आहेत. आणि हे पिंपराचे झाड आहे, पिंपरण म्हणतात त्याला. जणू काय भगवंत या ठिकाणी विराजमान झाल्यासारखा अनुभव आपल्याला अनुभवायला मिळतो. आता आपण त्या वडाच्या झाडाच्या दिशेने जाऊया. एवढा शांतमय अनुभव या ठिकाणी अनुभवायला मिळतो की मन एकदम प्रसन्न होऊन जातं. बघा, आता मी त्या वडाच्या झाडाजवळ आलेलो आहे आणि या वडाच्या झाडाच्या साईडला आपल्याला एक तळ देखील बघायला मिळते. हे पाण्याचे तळे आहे. आणि आणखी पुढे गेल्यानंतर ह्या वडाचे सानिध्य आपल्याला बघायला मिळते. हा भरपूर मोठा वड आहे आणि कसा सर्वत्र पसरलेला आहे बघा. ह्या वडाने अनेक पक्ष्यांना, प्राण्यांना आश्रय दिलेला आहे. या सावलीमुळे इथे सर्वत्र शांतमय वातावरणाचा अनुभव आपल्याला अनुभवायला मिळतो. आणखी पुढे गेल्यानंतर आपल्याला या ठिकाणी अनेक देवांची दर्शने पण होणार आहेत. ओम नमः शिवाय. सांब सदाशिव, सांब सदाशिव. बघा, या ठिकाणी आपल्याला अनेक देव बघायला मिळतात. सांब सदाशिव, ज्योतिबाची मूर्ती आहे, महादेवाची पिंड आहे, 7 आसरांच्या मूर्ती आहेत. ओम नमः शिवाय. ओम काल हर, दुःख हर, दारिद्र्य हर, रोग हर, हर हर महादेव. सांब सदाशिव. आणि या साईडला एक आंब्याचे पण भरपूर मोठे झाड आहे. आणि या ठिकाणी आल्यानंतर मनाला एवढा आनंद मिळून जातो कारण इथे एवढी शांतता आणि भक्तिमय वातावरण देखील आहे. या ठिकाणी एक बोर्ड पण लावलेला आहे, श्री क्षेत्र जांबेश्वर प्रसन्न, पुजारी सिद्धू रोगू मुडे. चोरीला गेलेले सोने सापडल्यामुळे श्री विठ्ठल सकाराम कठाळे यांच्याकडून हा बोर्ड भेट दिलेला आहे. म्हणजे कदाचित त्यांच्याकडून काहीतरी या ठिकाणी भेट दिलेली आहे. म्हणजे एवढे जागृत हे देवस्थान आहे. तुम्ही दर्शन घ्या. मी दर्शन घेतलेलं आहे.
सांब सदाशिव, सांब सदाशिव, सांब सदाशिव. ह्या वडाच्या झाडापासून आणखी पुढे गेल्यानंतर आपल्याला अजून काय बघायला मिळते का हे देखील बघायचं आहे. त्यासाठी आपल्याला थोडं अंतर चालावं लागणार आहे. मे महिना चालू आहे मित्रांनो, तरीसुद्धा या ठिकाणी पाणी भरपूर आहे. वाटेमध्ये आपल्याला एक धरण पण लागलं होतं. त्या धरणामध्ये पाणी नाही. एवढे मोठे धरण असून धरण आटून गेले, पण भगवंताच्या सानिध्यामध्ये भरपूर पाणी आहे. कारण भगवंताचं या ठिकाणी वास्तव आहे. आणि हा रोड आणखी पुढे जातो. कुठे जातो बघूया. कदाचित पलीकडे काहीतरी असू शकते. पण मित्रांनो, या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला अजून काय बघायला मिळत नाही. हा रोड जंगलामध्ये जातो. मित्रांनो, आज मी कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील खोतवाडीच्या वरती असलेल्या घनदाट जंगलामध्ये तुम्हाला घेऊन आलो. दोन्ही डोंगराच्या मध्ये असलेले घनदाट जंगल आणि घनदाट जंगलाच्या मधोमध असलेले जांभळवाडा शंभू महादेवाचे प्राचीन मंदिर. मंदिरामध्ये असलेली शंभू महादेवाची स्वयंभू पिंड जी काळ्या पाषाणामधून कशी प्रकट झालेली आहे हे देखील मी तुम्हाला दाखवलं. आणि स्वयंभू नंदी देखील मी तुम्हाला दाखवलं. मंदिर परिसर अतिशय शांतमय होता. या ठिकाणी फक्त पक्ष्यांचा आवाज, प्राण्यांचा आवाज येतो. आसपास दूर दूरपर्यंत कुठेही मनुष्य वस्ती नाही. सर्वत्र घनदाट जंगलाचे सानिध्य. आणि मंदिराच्या मागे एक खूप मोठे वडाचे आणि आंब्याचे झाड देखील आपण बघितले. या जंगलामध्ये कुठेही पाणी नाही, पण त्या वडाच्या झाडाखाली भरपूर पाणी आहे. मे महिना चालू आहे तरी देखील त्या ठिकाणी पाणी आहे. कारण शंभू महादेव या ठिकाणी विराजमान झालेले आहेत. त्या वडाच्या झाडाखाली असलेल्या अनेक देवांचे आपण दर्शन घेतले. ज्योतिबा देव, सातीआसरा आणि अनेक देवांचे दर्शन घेऊन तिथला सुंदर परिसर आपण बघितला. मी आज या ठिकाणी येऊन तुम्हाला हा व्हिडिओ बनवून दाखवला. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. पण मित्रांनो, अशा घनदाट जंगलामध्ये कधीही एकटे येऊ नका. ते सर्वत्र प्राण्यांचा वावर आहे. त्यामुळे सावधगिरी बाळगत या जंगलामध्ये मी प्रवेश केला. या ठिकाणी येऊन तुम्हाला सर्व काही दाखवलं. पुन्हा भेटूया अशाच नवीन मराठी व्हिडिओसोबत. धन्यवाद. जय शिवराय, जय शंभूराजे. नमः पार्वती पतये. हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो.